तर टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये या बजेटमध्ये। अत्यंत महत्त्वाचं हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे अर्थसंकल्प आज मांडलेला आहे। टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही नवीन बदल करण्यात आलेला नाहीये। जो आधीपासून टॅक्स स्लॅब होता तोच यापुढेही कायम राहणार आहे। संपूर्ण नोकरदार वर्गाला ज्याची प्रतीक्षा होती तर टॅक्स स्लॅबमध्ये कुठला बदल होतो का, परंतु निर्मला सीतारामन यांनी कुठल्याही पद्धतीचा टॅक्स स्लॅबमध्ये बदल केलेला नाहीये। जो आधीपासून टॅक्स स्लॅब होता तोच आता कायम राहणार आहे। अंतरिम अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी आता सादर केलेला आहे आणि टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये। येत्या 5 वर्षांमध्ये 2 कोटी घरं उभारली जाणार आहेत। त्यासोबतच पंतप्रधान आवास योजनेमधून 3 कोटी घरं बनवली असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हेच सरकारचं धोरण असल्याचं त्यांनी म्हटलंय। जुलैमधील अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताचा रोड मॅप त्यांनी बनवलेला आहे। लक्षद्वीपच्या विकासावरती येत्या काळामध्ये भर देऊ असं सुद्धा निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे। जीएसटीमुळे एक देश एक बाजार आणि एक कर हे सगळं साध्य झाल्याचं त्यांनी म्हटलंय। 11.8 कोटी शेतकऱ्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। गर्भाशय कॅन्सर लसीकरणासाठी 9 ते 14 वयाच्या मुलींचं नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा सुरू करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये। पंतप्रधान आवास योजनेमधून 70% महिलांना घरं दिली जाणार आहेत। परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हे सरकारचं धोरण असल्याचं सांगितलंय। ईशान्य भारतातील नागरिकांच्या विकासावर सुद्धा येत्या काळामध्ये आता भर दिला जाईल। येत्या 5 वर्षात 2 कोटी घरं उभारली जाणार आहेत। पंतप्रधान आवास योजनेमधून 3 कोटी घरं त्यांनी बनवलेली आहेत आणि दुसऱ्या टर्ममध्ये सरकारनं सर्वसमावेशकतेचा विचार मजबूत केलेला आहे। आणि तर मुद्रा योजनेमधून 22,000 कोटींचं वाटप करण्यात आलेलं आहे। देशात 7 नवे IIT आणि IIM या ठिकाणी स्थापन केले जाणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।